हे बघा मित्रांनो, हा जो ब्रिज दिसतोय त्याच्या खालून सरळ गेल्यानंतर कुडाळ आहे आणि त्याच्या अगोदर इथे हा बघा लेफ्ट हँड साईडला सरळ रस्ता जातो तो साई मंदिराला. आणि इथे बघा एक चहाचं हॉटेल्स वगैरे आहे. सरळ गेलात तर आपण जातो साई मंदिर. हे बघा मित्रांनो, हे कुडाळ रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे थांबलेली आहे आता आणि इकडनं आल्यानंतर ही कमान आहे, इकडनं लेफ्ट मारून जायचं साई मंदिर. हे बघा मित्रांनो, इथे लिहिलेलं आहे साई मंदिर 500 मीटरवर, सरंबळ 8 किलोमीटर, नेरूर 7, साई दरबार कविलगाव नेरूर. साई दरबार कविलगाव नेरूर इथे असलेलं भारतातील सर्व पहिले साई मंदिर आहे, जे 1922 सालचं आहे. आलात तर ह्या साईडला नक्की या आणि ह्या कमानीकडनं सरळ जायचं आहे. हे बघा मित्रांनो, इकडनं राईड मारायचं आहे. इथे लिहिलेलं पण आहे भारतातील पहिले श्री साई मंदिर आणि हा रस्ता जातो सरळ साई मंदिराकडे. हे बघा मित्रांनो, इकडनं हे साई मंदिर आहे आणि ही जी कमान आहे त्या कमानीतनं आत गेल्यानंतर कोकणची शिर्डी असं बोर्ड आहे. तर इकडनं सरळ आतमध्ये साई मंदिर. हे बघा मित्रांनो, इथे साई मंदिराकडे 100 मीटर म्हणजे ज्या कुडाळ रोडवरनं तुम्ही आल्यानंतर हा बोर्ड दिसतो आहे, त्या बोर्डच्या इकडनं लेफ्ट हँड साईडला आहे साई मंदिर. हे बघा मित्रांनो, इथे लिहिलं आहे भारतातील पहिले श्री साई मंदिर, कोकणची शिर्डी. म्हणजे आपण जे नाशिक शिर्डीला जातो आणि इथल्या लोकांना जमत नाही जायला शिर्डीला, त्याच्यासाठी खरोखरच हे उत्तम सोय आहे की इथे आल्यानंतर तुम्ही इथे शिर्डीचा भास नक्की होईल. आणि जे साई भक्त आहेत त्यांनी इथे नक्की यावं. अगदी जवळ आहे कुडाळपासून, एक 10 मिनटाचं पण अंतर नाही. आलात तर नक्की या. नमस्कार मित्रांनो, मी संतोष अंकुश गुराम. होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. आज मित्रांनो, कुडाळ इथे असलेलं श्री साई मंदिर म्हणजे 1922 सालात जे स्थापन झालं, शिर्डीतलं जे साई मंदिर आहे त्याच्याही अगोदरची स्थापना आहे. इथला इतिहास किंवा कशाप्रकारे इथे कार्यक्रम केले जातात ते सगळं आपण जाणून घेऊया. कुडाळ स्टेशनवरनं अगदी अर्धा किलोमीटरच्या अंतरावर असलेले श्री साई मंदिर आहे आणि भारतातलं पहिलं साई मंदिर आहे, जे 1922 साली स्थापन झालं. अशा ठिकाणी आलो आहे आणि साईबाबांचं दर्शन घ्या. बरेच साई भक्त आहेत. हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.
वरद हे जे आतमध्ये जे मूर्त्या ठेवलेल्या आहेत गणपतीच्या किंवा साईंच्या, ह्याचा जरा इतिहास सांगाल का? चालेल चालेल. चला. म्हणजे त्याच्या मागचा इतिहास काय, जसे आज गणपतीच्या मूर्त्या वगैरे दिसत आहेत, तर त्याचा इतिहास काय सांगाल? हे आता गणपतीची मूर्ती आपण बघतोय, ही थोडी एक युनिक प्रकारची ज्या मूर्ती असतात ना, म्हणजे हा गणपतीला आम्ही मॉडर्न गणपती म्हणून एक ठेवलेलं होतं. ओके. म्हणजे आमच्या घरात जे गणपती स्थापन होतात ते आम्ही विसर्जन करत नाही, ते आम्ही मंदिरामध्ये स्थापन करतो. ओके. 11 दिवस झाले की गणपतीचे त्या प्रकारे अशा थोड्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. आणि ज्या जुन्या होतात मूर्त्या त्यांचं काय करता मग? त्या जुन्या होतात त्यांना मग विसर्जन करतो. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये टायमिंग देऊन मग नंतर हे करता. ओके ओके. ही मूर्ती बघू शकतो, ह्या गणपतीच्या हातामध्ये घड्याळ वगैरे आहे. ओके. आणि शर्ट घातलंय वगैरे असं थोडंसं युनिक प्रकारचं वगैरे मॉडर्न गणपती म्हणून आपण अशी ही मूर्ती ठेवलेली आहे. ओके ओके. अच्छा, पुढे आहे ते काय? हा, मला वाटतं हे मला वाटतं भरपूर जुनं वगैरे असं हे देवाचं हे दिसतोय, देवारा. हां, किती जुना असेल? ह्याचं आता साधारण मला तेवढं पण नाही माहिती, पण आम्ही हे आता सत्यनारायणाची पूजा वगैरे असते त्यासाठी वापरतो. अच्छा. ओके. अच्छा, हे मूर्ती आहेत. हां. आणि ही आपण पहिली मूर्ती बघू शकता. ओके. जेव्हा साईबाबांचं हे मंदिर स्थापन करण्यात आलं तेव्हा ही 1922 मध्ये ही पहिली मूर्ती स्थापन करण्यात आली. अच्छा, म्हणजे 1922 मधली ही पहिली मूर्ती स्थापन करण्यात. आणि ही मूर्ती ज्यांनी बसवलं, ओके, ज्यांनी तयार केली, त्यांचं नाव बाबूराव सारंग. आणि त्यांच्याच मुलांनी म्हणजे साम सारंगांनी ही आपण आता जी मुख्य मूर्ती आहे ओके ती स्थापन केली. ओके ओके. आणि ही जी दत्ताची मूर्ती आहे, हे थोडी अशी दत्ताची मूर्ती वगैरे जुन्या काळात, जुन्यातले, पण खूप सुंदर काम आहे ना. हो. इकडल्या जास्त तर मूर्त्या बाबूराव सारंगांनी. अच्छा. वा. ही पण एक गणेश चतुर्थी मधलीच मूर्ती होती, म्हणजे साईबाबांच्या हातामध्ये गणपती कसा एक मूर्ती स्थापन, ही पण बाबूराव सारंगांनीच केली. ओके. हे बघा मित्रांनो, खूप जुने फोटो वगैरे कलेक्शन्स आहेत. हा फोटो आहे तो ज्यांनी मंदिर स्थापन केलं. अच्छा. पणजोबा रामचंद्र माडिये, त्यांचा हा फोटो आहे. ओके ओके. ह्याच्या मधल्या सेंटरला आहे ते. ओके. हे बघा मित्रांनो, हे रामचंद्र माडिये ज्यांनी हे साई मंदिर स्थापन केलं. हे पादुका आहेत आणि हे त्यांचे गुरु. अच्छा. आहे बघा, खूप जुना फोटो आहे, त्यांचे गुरु आहेत. हे बघा, ही मित्रांनो एवढी जबरदस्त मूर्ती आहे, म्हणजे गणेशाला हातात म्हणजे काखेत घेऊन साई उभे आहेत आणि एक वेगळं त्याच्यामध्ये तेज आहे. आणि त्याशिवाय इथे बघा बरेच असे संत महात्मांचे फोटो इथे जतन करून ठेवलेले आहेत. आणि ही जी मूर्ती आहे ही श्रीपाद बुवा उर्फ अण्णा माडिये यांच्या घरातील गणपती उत्सवातील असून गणपती विसर्जनानंतर येथे ठेवण्यात आलेली आहे. मूर्तिकार कैलासवासी बाबूराव सारंग. आणि हेच जे कलाकार आहेत की जे मूर्त्या बनवतात, जे पहिल्यापासून या माडिया घराण्यातले, अशी सुंदर मूर्ती आहे. आणि एक सांगू इच्छितो की जे आता आपण मुख्य मूर्ती बघतोय त्याचे जे कलाकार मूर्तिकार आहेत श्याम सारंग, ते स्वतः राष्ट्रपती पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. अच्छा. अनेक त्यांनी मोठ्या मोठ्या मूर्त्या केल्या त्यांनी सारंग जाऊन वगैरे. श्याम सारंग वगैरे जाऊन वगैरे पण खूप स्थापन केलेलं. अतिशय सुंदर. हे काय? हे असे थोडेसे. ओके. इथलं काय सांगाल? ही पण एक अशी गणपतीची मूर्ती. ओके. बघू शकता, मी उघडून दाखवतो. थोडी वेगळी आहे. हे बघा मित्रांनो, थोडी वेगळ्या प्रकारे मूर्तीचं हे केलेलं आहे, डिझाईन केलं. कॅरम खेळताना गणपती. अरे वा, कॅरम खेळताना. ही दत्ताची मूर्ती आहे. कॅरम खेळताना म्हणजे त्यावेळेपासून एक बोलतात ना पॉझिटिव्हिटी ह्या माडिया घराण्यात होती की त्यावेळेपासून एक कलाकारी जपून आहेत. आणि त्यावेळेचं बघितलं असेल फिनिशिंग तर बघा अगदी जुन्यातलं फिनिशिंग आहे. आताचे एकदम तुळतुळीत गणपती बनवतात, पण हे असे नाही आहेत, हाती बनवलेले आहेत. कारण ते साच्यातले आणि हाती याच्यात खूप फरक आहे, बरोबर ना? हो, हे सगळे सारंग घराण्याने. वा. त्याच्यानंतर इथेही बघा साईंची मूर्ती आहे आणि मुनगेकर मूर्तिकार. वा. हे बघा मुनगेकर घराण्यातले आहेत जे मूर्तिकार आहेत, त्यांनी साईंची मूर्ती बनवलेली आहे. अतिशय सुंदर मूर्ती आहे बघा. आणि सगळं हाती ना? वा, क्या बात आहे. आणि हे बघा मित्रांनो, सगळं सभागृह आहे.
साई मंदिराचं. अति विशाल नाही, अति छोटा नाही. म्हणजे आल्यानंतर तुम्हाला जर ध्यानधारणा करायची असेल किंवा साईंचं नामस्मरण करायचं तर इथे नक्की या. त्याशिवाय महाप्रसाद असतो. इथे जापधारणा होते. तुम्हाला जर येऊन तिथे साईंची भक्ती करायची असेल तर व्यवस्थित जागा आहे, शांतता आहे, कुठल्याही प्रकारचा आवाज नाही. आणि जी तुम्हाला इच्छा होईल ती आपली साई भक्तांनी इथे नक्की देणगी द्यावी असं मी रेकमेंड करीन. कारण आज जी परिस्थिती आहे त्याच्यात इतकं सगळं चालवणं सोपं नाही. आणि आज जे राजन काकांनी सांगितलं, कोण ना कोणतरी कुठल्या ना कुठल्या रूपाने येऊन मदत करतो. अशी तुम्ही मदत करा. साई भक्त असाल नसाल, साई भक्त व्हा. आणि कुडाळ साईडला जर आलात तुम्ही तर ह्या साई मंदिराला नक्की व्हिजिट करा. आणि आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला. नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज माझ्या समोर जे बसलेले आहेत, जे साई भक्त आहेत किंवा इथले संस्थापक किंवा इथले जे मानकरी आहेत, राजन माडिये म्हणून आहेत. आणि बाजूचे जे साई भक्त आहेत त्यांची ओळख करून घेऊया. जे माझ्या लेफ्ट हँड साईडला आहेत ते इथलेच रहिवासी आहेत. आणि जे साई मंदिर आहे त्या कुटुंबातले आहेत. त्यानंतर राईट साईडला जे बसलेले आहेत दोघे ते पोलीसवाले आहेत, पोलीस डिपार्टमेंटचे आहेत. आणि त्यानंतर ही पोरगी ह्या वाडीतलीच आहे. तर आपण राजन काकांकडनं जाणून घेऊया की हे साई मंदिर जे आपण म्हटलं जातं की भारतातले पहिले साई मंदिर आहे 1922 सालचं, तर त्यामागचा इतिहास काय आहे, काय सांगाल काका तुम्ही? हे साई मंदिर आहे ते 1922 साली बांधलेलं आहे. आणि माझ्या आजोबाने म्हणजे रामचंद्र रावजी माडी, ओके, ते दत्तभक्त होते म्हणून दत्तदास माडी असं त्यांना म्हणत असत. आणि त्यांनी हे मंदिर 1922 साली बांधलं. आणि 1922 साली मूर्ती स्थापन केली. आणि मूर्ती असलेलं हे भारतातील पहिलं मंदिर आहे किंवा जगातलं पहिलं मंदिर आहे असं समजलं तरी चालेल. कारण त्याच्यापूर्वी मूर्ती कुठेही मंदिरामध्ये साईबाबांची ओके मूर्ती बनवून स्थापन केली नव्हती. म्हणजे पहिली जी सुरुवात होती ती समाधी होती. साईबाबांचं हे पहिलं मंदिर आहे. ओके, जे पहिलं जे होतं ते समाधी स्वरूपात आपल्या शिर्डीला होतं. म्हणजे साईबाबांचे तस्वीर पूजन केलेलं होतं 1-2 ठिकाणी. ओके, मंदिरं आहेत साईबाबांची 1922 पूर्वी बांधलेली, पण त्यामध्ये मूर्ती स्थापन केली नव्हती. अच्छा, मूर्ती असलेलं हे साईबाबांचं पहिलं मंदिर, भारतातील पहिलं मंदिर. अच्छा, इथे कुठले कुठले कार्यक्रम होतात म्हणजे साधारणतः वर्षात? या मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव होतो. ओके, त्याच्यानंतर दसऱ्याला साईबाबा पुण्यतिथी उत्सव होतो. त्यानंतर आपण जी पाठीमागे मूर्ती बघताय, आता जी प्रमुख मूर्ती आहे ती अक्षय तृतीयेला बसवलेली आहे. आणि त्या मूर्तीचा वर्धापन दिन, प्रतिष्ठापना, पुनर्प्रतिष्ठापना सोहळा दरवर्षी अक्षय तृतीयेला साजरा केला जातो. हे 3 उत्सव दरवर्षी इथे मोठ्या प्रमाणात होतात. ओके, त्यानंतर दर गुरुवारी इथे भंडारा असतो. दर गुरुवारी इथे साई भक्त येऊन बाबांचं दर्शन घेतात. आणि त्यामध्ये दर गुरुवारी सगळ्या साई भक्तांना इथे जमलेल्या दुपारी महाप्रसाद दिला जातो. ओके, आणि त्या महाप्रसादाला महाराष्ट्रातून, गोव्यातून
बेळगाव, कर्नाटक या ठिकाणून बरेच भक्त मंडळी इथे येतात आणि बाबांचा महाप्रसाद घेतात आणि तो दर आठवड्याचा आमचा मोठा कार्यक्रम असतो. अच्छा, साधारणतः किती भक्तगण येत असतील? साधारण एक सुट्टी असेल तर साधारण 1000-2000च्या आसपास भक्त येतात. इतर दिवशी थोडी गर्दी कमी असते. ओके. अच्छा, तुमचा ह्या आयुष्यातला अनुभव म्हणजे जे तुम्ही साई भक्त झालात किंवा ह्या अगोदरचं काय सांगाल की ही सुरुवात कोणापासून झाली? म्हणजे हे मंदिर कोणी सुरुवात, संस्थापक कोण? ही मंदिर माझ्या आजोबाने बांधलं. ओके. काही सांगितल्याप्रमाणे दत्तदास रामचंद्र माडी ओके यांनी बांधलं. ते साई भक्त होते आणि पूर्वी साई भक्ती करण्यापूर्वी ते दत्त भक्त होते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं नामस्मरण दत्ताच्या ठिकाणी जाऊन ते करायचे. गाणगापूरला, नरसोबाच्या वाडीला. आणि असं नामस्मरण करत असताना त्यांना दृष्टांत झाला, तुम्ही शिर्डीमध्ये या. ही साईबाबा असते वेळची गोष्ट आहे, म्हणजे 1908 किंवा 10 साली. अच्छा, म्हणजे तेव्हा साई होते, साईबाबा. आणि त्या दृष्टांतानुसार ते शिर्डीत पोचले. शिर्डीत गेल्यानंतर बाबांची भेट घडली आणि मग वारंवार ते इथून कुडामधून किंवा मुंबईतून बाबांच्या भेटीसाठी शिर्डीला जायला लागले. ओके. जाताना शिर्डीला बाबांच्या भेटीला जात असताना आपल्याबरोबर आपल्या सहकार्याने घेऊन जायचे. आणि असं बाबांच्या भेटीला गेल्यानंतर बाबा त्यांना काही वस्तू द्यायचे. असं 1 रुपयाचं नाणं त्यांनी साईबाबांनी माझ्या आजोबांना दिलेलं होतं. ओके. आणि ते नाणं त्यांनी तसंच जपून ठेवलेलं होतं. म्हणजे खुद्द साईने दिलं? साईने दिलेलं 1 रुपयाचं नाणं. ओके. ते त्यांनी तसंच जपून ठेवलेलं होतं. ओके. आणि 15 ऑक्टोबर 1918ला दसऱ्या दिवशी साईबाबांचं महानिर्वाण झालं. आणि त्यानंतर 1919ला साईबाबांचा पहिला पुण्यतिथी उत्सव जो साई भक्तांद्वारे सर्व ठिकाणी साजरा केला गेला, तसाच त्यांनी इथे पण तो साजरा केला. ओके. साईबाबांचा पहिला पुण्यतिथी उत्सव 1919ला. आणि त्यावेळी बाबांनी दिलेले जे 1 रुपयाचं नाणं होतं, त्या 1 रुपयातून पहिला पुण्यतिथी उत्सव त्याने केला. त्यावेळी इथे मंदिर नव्हतं, तर त्यांनी इथे झोपडी उभारलेली होती आणि झोपडीसमोर एक अंगण केलेलं होतं. आणि त्या अंगणामध्ये झोपडीमध्ये साईबाबांच्या तस्वीरीचं पूजन केलं आणि अंगणामध्ये संपूर्ण उत्सव म्हणजे साई भक्तांसाठी भंडारा वगैरे असं करून तो पहिला पुण्यतिथी उत्सव त्यांनी साजरा केला. ओके. आणि त्यानंतर 4थ्या वर्षी हे 100 फूट लांब आणि 30 फूट रुंद असं मंदिर बांधलं. नुसतं मंदिर नाही बांधलं तर त्या मंदिरामध्ये मूर्ती स्थापन केली. ओके. बाबूराव सारंग यांनी बनवलेली मूर्ती त्यांनी इथे स्थापन केली आणि त्या योगे मूर्ती असलेलं पहिलं साईबाबांचं मंदिर इथे स्थापन झालं. ओके. आणि तुम्हाला ह्या इतक्या वर्षात जी साई भक्ती केलात, काय तुमचे अनुभव सांगाल? आमचे अनुभव म्हणजे प्रचंड आहेत. मला दिवसेंदिवस आम्हाला अनुभव येत असतात. सांगायला गेलं तर खूप खूप आहेत. ओके. पण तुम्हाला एक सांगतो की एक साईबाबांचा भंडारा दरवर्षी इथे दसऱ्याला साजरा केला जातो. आणि त्या दिवशी पहाटे काकड आरती केली जाते. पहाटे साधारण 5:30 वाजता काकड आरती केली जाते. एका वर्षी बुधवार आला होता दसऱ्याला. बुधवारचा आमचा आठवड्याचा बाजार असतो, कुडाचा आठवडा बाजार असतो. आणि इथे जी भक्त मंडळी आहे म्हणजे आमच्या आजोबांच्या बरोबरीने जी शिर्डीला जायची वर्धम कंपनी, तुम्हाला माहीत असेल वर्धम कुटुंब, ते इथे सेवेला यायचे. आणि बुधवारचा असा दसरा आल्यामुळे ते काय म्हणाले की आमच्या वडिलांना की आम्ही यावर्षी जागर करतो. आदल्या दिवशी जागर असतो, नवमी दिवशी रात्र, आणि दसऱ्या दिवशी पहाटे काकड आरती असते. ते काकड आरती करून ही मंडळी प्रसाद न घेता तशीच जात होती. वडिलांनी विनंती केली की तुम्ही प्रसाद वगैरे घेऊन मगच जा. तर त्याने काय आम्हाला बुधवार आहे, आठवड्याचा बाजार आहे, दुकान वगैरे लावलं पाहिजे, हॉटेल वगैरे होतं त्यांचं, तर ते जात होते. इथून पुढे गेल्यानंतर हा जो गेट आहे आता उभारलेला, त्या गेटपर्यंत गेल्यानंतर त्यांना एक काठी आडवी आली. अर्थात ती बाबांची काठी होती. ओके. आणि ते त्याने अडवलं की तुम्ही जाऊ नका, प्रसाद घेऊन जा.
मग ते तसंच मागे आले आणि मग बाबांचा प्रसाद घेतला आणि त्याने मग जायला गेले. अशा प्रकारचे बरेच अनुभव इथे येत असतात. समजा इथे काही कमी असेल, तेल नसेल, तर कोणतरी तेलाचं बाटली किंवा तेलाचं कॅन किंवा तेलाचा डबा इथे आणून ठेवणं काम झालेलं असतं. तसंच महाप्रसाद दर आठवड्याला असतो. आता जवळजवळ 2-2, 3-3 महिने पुढे बुकिंग झालेलं असतं, ॲडव्हान्स बुकिंग. त्यामुळे बाबांचं केलेलं कार्य किंवा बाबांचं जे काय आम्ही कार्य करतो त्यामध्ये कुठेही आम्हाला काही कमी पडत नाही, अडथळा येत नाही. ते आपलं आपणच ते सगळं उत्सव सगळं जे काय आहे ते सगळा भार तेच सांभाळतात. त्यांच्यामुळेच हे सगळं चालू आहे. आम्ही फक्त नाममात्र आहोत इथे आणि फक्त तिथं चालू ठेवतो. ओके. आता मित्रांनो, आपण येऊया जे पोलीस डिपार्टमेंटचे आहेत, हे दोघे जण जे बसले आहेत, त्यांच्यापैकी विचार तुमचा साहेब काय अनुभव आहे की साईंबद्दल काय सांगाल? मोठ्याने बोल जरा. एक श्रद्धा आहे फक्त मला, आणि आपल्या कुडाळ तालुक्यामध्ये भारतातील पहिलं मंदिर असल्यामुळे याची जरा आवड जास्त आहे. येतात. तुम्ही काय सांगाल की जर लोकांना, ज्या साई भक्तांना इथपर्यंत यायचं असेल तर कसं येता येईल की ज्यांना सोयीस्कर पडेल? आता आपलं कुडाळ रेल्वे स्टेशन आहे, तिकडनं आपलं मंदिर आहे ते अर्धा किलोमीटरवर आहे. ओके. नाहीतर आपलं जे एसटी स्टँड आहे तिकडनं 3 किलोमीटरवर साई मंदिर आहे. ओके. कोणालाही सांगितलं कविलगावमध्ये साई मंदिर, कविलगाव, तर तिकडे तुम्हाला ते. ओके. आणि काका काय सांगाल तुम्ही की इथे जे कार्यक्रम होतात तर देणगी स्वरूपात वगैरे काही मदत होते की ग्रामस्थ काय करतात किंवा त्यावेळेला जे सेवेकरी असतात ते कुठनं येतात? सेवेकरी स्थानिक आहेत. ओके. गोव्यामधले आहे. अच्छा, म्हणजे त्या कार्यक्रमाला हजर असतात. दर गुरुवारी जवळजवळ आठवड्याची सेवा देतात काही जण, काही भक्त मंडळ आहेत. आता इथे महाप्रसाद चालतो, तो महाप्रसाद संपूर्ण वाडीतल्या महिला, त्यानंतर इतर साई भक्त असं जमून तो सगळा महाप्रसाद हजारो लोकांना दर आठवड्याला दुपारी जेवण देणं, ते जेवण बनवणं, ह्याच्यामध्ये सगळं त्यांचा सहभाग चालू असतो. उत्सव आहेत, त्याच्यानंतर इतर ज्या काय आमच्या डेव्हलपमेंट आहेत. आता आम्ही प्रसादालय बांधलंय, त्याला सुद्धा या प्रसादालयासाठी लागणारी देणगी ही सगळ्या साई भक्तांनीच जमवलेली आहेत. त्यांच्या भक्तीतूनच हे सगळं झालेलं आहे. शिवाय आम्हाला शासनाकडून काही मदत मिळते ह्याच्यासाठी, मंडप बांधण्यासाठी किंवा गेटसाठी, इतर सुशोभीकरणासाठी हे चालू असतं. अच्छा, इथे जे आलेले भाविक आहेत, म्हणजे जे येऊन साईंसमोर नतमस्तक झाले किंवा गाराणं घातलं असेल किंवा नवस बोलला असेल आणि तो त्यांचा पूर्ण झाला, असे कित्येक जण इथे येतात किंवा भाविक किती जण येतात? असे भाविक जवळजवळ साईंच्या ह्याच्यामध्ये भक्तीमध्ये जो जो येतो त्या प्रत्येकाला काही ना काही काडीचा ना काडीचा अनुभव आलेला. हो, प्रत्येकाला. म्हणजे कोणालाही असं वाटत नाही की आम्ही सेवा केल्यानंतर आम्हाला काही फळ मिळालं नाही असं. प्रत्येकाला काही ना काही फळ मिळतं. तर मित्रांनो, आज मी साई मंदिरात आलो आहे. कुडाळच्या इथे असलेलं अगदी अर्ध्या किलोमीटरवर असलेले साई मंदिर आहे आणि भारतातलं पहिलं साई मंदिर आहे, ज्याची स्थापना 1922 साली झालेली आहे. आज राजन काकांनी अतिशय सुंदर माहिती दिली आहे. सर्व मंडळीचे मी आभार मानतो. सर्व साई भक्तांना एक विनंती करतो की कुडाळ साईडला आलात किंवा मालवण साईडला आलात तर तुम्ही ह्या साई मंदिराला नक्की व्हिजिट करा. अतिशय सुंदर मंदिर आहे. छोटंसं जरी असलं तरी त्याचा महिमा मोठा आहे आणि इथे असलेला कार्यक्रम किंवा तुमच्या सडळ हस्ते जी काय मदत करता येईल ती ह्या साई मंदिराला करा. आणि सर्वांचे आभार मानून मी जे काही इथले माहितीपूर्ण तुम्हाला फोन नंबर्स आहेत किंवा पत्ता आहे हा डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तो बघा. आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर होय महाराज ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. तर मित्रांनो, आपल्या समोर जे आहेत ते लेफ्ट हँड साईडला माझ्या जे आहेत ते उदय दाभोळकर साहेब आहेत आणि इथे प्रमोद गावडे साहेब आहेत. त्यांचे अनुभव आपण इथे जाणून घेऊया की या श्री साईंच्या मंदिरात आल्यानंतर त्यांचे काय काय अनुभव आहेत ते त्यांच्याकडनं जाणूया. काय गावडे साहेब, काय सांगाल तुमचा अनुभव? साईबाबांविषयी सांगायचं म्हणजे मी ते दर गुरुवार घेऊन त्यांची सेवा म्हणून नामस्मरण करतो. समजलं का? त्याचा फायदा मला असं झाला की या 2 महिन्यापूर्वी माझा ॲक्सिडेंट झालेला. समजलं का? 2 महिने ॲक्सिडेंट मी घरी जात असताना डोळ्यासमोर काळोख आला आणि मी पडलो. म्हणजे माझी बाईकपासून मला 10 वर्ष झाली ती. तो ते सुद्धा असा अटॅकमध्ये असा वाजलं की
परम डॉक्टरनी सांगितली केस गेली म्हणून. त्यांच्या ग्रुपने मला 80-90% 8 ते 9 बाकीच होते. परम डॉक्टरने डिस्चार्ज देऊन लगेच दुसऱ्या दिवशी मला कोल्हापूरला पाठवलं साईगार्ड हॉस्पिटलमध्ये. आता ऑपरेशन होऊन मी आता सध्या नॉर्मल आहे. तेव्हापासून मी साईबाबांची भक्ती करतो आणि दर गुरुवारी येऊन इथे मी यांचं नामस्मरण करतो. हल्लीच 2 महिन्यापूर्वी माझा जो ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये मला साईबाबांच्याच कृपेने मी वाचलो. ते म्हणजे असं की पडल्यानंतर मी डायरेक्ट बेशुद्ध झालो. डॉक्टर केस घ्यायला तयार नाही. डॉक्टर म्हणजे सिटी स्कॅन करा. सिटी स्कॅन केल्यानंतर रिपोर्ट नॉर्मल आले बाबांच्या कृपेने. नाहीतर मला बांबळीला न्यावं लागलं असतं. नंतर मग असं डॉक्टरने ही केस घेतली आणि 15 दिवसामध्ये मी क्लिअर झालो. 15 दिवसानंतर क्लिअर झाल्यानंतर मी जवळजवळ महिन्याभरात पुन्हा बाबांची सेवा चालू केली. ही नामस्मरणाची माझी ताकद आहे. बाबांची माझ्या ग्रुप आहे. एवढंच प्रसाद आहे. आणि दाभोळकर साहेब तुम्ही काय सांगाल तुमचा अनुभव? मी येथे जवळजवळ 20-25 वर्ष इथे येतोय आणि पहिलं लहानपासून देवळाचं सुरू असल्यापासून हे भारतातलं पहिलं साई मंदिर आहे. आणि इथे आल्यानंतर सगळ्यात अनुभूती म्हणजे जे मानस शांती मिळते. म्हणजे आल्यानंतर ते साईबाबांची जी मूर्ती पाहिली किंवा तिथे तुम्ही त्याचं भव्य दिव्य स्वरूपांचं वातावरण किंवा इथलं जे हे आहे बाकीचं नैसर्गिक आहे त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो. बाबांच्या कृपेने आतापर्यंत सगळं व्यवस्थित झालेलं आहे. कारण काय मी जर बघितलं तिथे मला आत्मशांती मिळालेली आहे. मी आलो मला काहीतरी आता म्हणजे मी सरकारी नोकरी महसूल खात्यामध्ये नोकरीला होतो किंवा पदावर नोकरीला होतो. पण मला तिथून मी ते दर गुरुवारी तिथे ऑफिसला असलो तरी मी इथे यायचो. कारण काय दर गुरुवारच्या 1:30च्या दरम्यान मी सगळं ऑफिसातली सगळी माणसं वगैरे घेऊन दररोज इथे आरतीला आणि प्रसाद घेऊन जायचो. आणि इथे सगळं सांगायचं म्हणजे असं एक अनुभूती म्हणजे अशी मला की मला एक अशी हे होती की मी साई भक्त असल्यामुळे की साईची मूर्ती घरात माझ्याकडे असावी आणि मी ती मूर्ती काय कोणाला ठाऊक मला असं समज गेल्या हल्ली जवळ 1-2 महिन्यापूर्वी स्वतः माडिये म्हणजे हे देवाचे जे प्रमुख जे हे आहे त्यांनी मला बोलून मूर्ती दिली साईबाबांची चांगली मूर्ती. आणि मी ती घरी जाऊन मी ती पूजन केलं तिचं. आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी मला माझा मुलाला बायकोची हे होती प्रश्न होती तिला पुत्ररत्न प्राप्त झालं व्यवस्थित झाला. गुरुवारी दिवशी संकष्टी वगैरे त्या दिवशी होती आणि चांगला अनुभव मिळालेला आहे. आपल्या भारतातलं हे पहिलं देऊळ आहे. आपण शिर्डीमध्ये जातो. आता तुम्हाला माहिती आहे शिर्डीतून किती लांब आहे काय आहे आणि कसं जाण्याचं आणि तिथे स्वरूप सगळं गर्दी असते. तर इथे आल्यानंतर तुम्हाला याचं साई मंदिरमध्ये आल्यानंतर फार अनुभूती मिळते आणि फार चांगलं मिळतं आणि बरं वाटतं. तर सर्वांना आव्हान आहे की सगळ्यांनी साईबाबांनी या साईसाठी यावं आणि असं साईंची भक्ती करावी असं सर्वांना आव्हान. तर होय महाराजातर्फे आपल्या दोघांचा मी आभार मानतो आणि सर्वांना रेकमेंड करतो विनंती करतो की सर्वांनी ह्या कुडाळ क्षेत्रामध्ये असलेलं श्री साईंचं मंदिर आहे जे भारतातलं पहिलं मंदिर आहे आणि इसवी सन 1922 सालातलं म्हणजे खूप जुनं आहे. म्हणजे शिर्डीमध्ये जे 1922ला हे केलं आणि 22ला हे दिलं. ओके. तर कारण ते पहिलं इंट्रो मी 22 दिलेलं आहे सगळ्यांनी काकाने. ठीक आहे त्याला काय फरक नाही पडत. तर 1922 सालचं हे जे मंदिर आहे पहिलं मंदिर आहे आणि आज आपल्याला दाभोळकर काकांनी आणि गावडे काकांनी जी माहिती दिली आहे किंवा त्यांचे अनुभव जे शेअर केले आहेत ते ऐकून तुम्ही इथे नक्की याल. आणि या दोघांनी जी आपली माहिती दिली त्याच्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. हे बघा मित्रांनो इथे पादुका आहे म्हणजे आपली जी विभूती असते ना जबरदस्त सिस्टम केलेली आहे. हे ओरिजिनल आहे की बनवलं आहे? हे बनवलेलं आहे लाकडावरती. हां वा. पादुका सिस्टमच आहे नाही. पहिले पादुका वगैरे असायचे तसे फक्त हँडल लावलं. वा किती सुंदर बनवलं. मी फर्स्ट टाईम बघतो असं पादुकामध्ये विभूतीचं जो प्रसाद ठेवलेला आहे. तर वरद इथे जर साई भक्त आले तर त्यांना राहण्याची काय सोय आहे? आमच्याकडे आता थोडे रूम्स वगैरे अवेलेबल आहेत. आपण ओके चला. ओके कुठे इथेच आहे का? हो. ओके ओके. थोडी राहण्याची सोय वगैरे भक्तांसाठी केलेली आहे. अच्छा आणि वा. आणि थोडे आम्ही रूम्स खाली बांधलेले आहेत. अच्छा. ते पण आता तयार होतील. म्हणजे कोणी भक्त आले तर त्यांना राहण्याची गैरसोय होता नाही. राहू शकतात. अच्छा. आणि परत आपण आता प्रसादालय बघितला. हो हो. तिकडे पण आम्ही आता जर मोठी सहल वगैरे आली कोण जण आली तर त्यांना पण तिकडे सोय करू शकतो. ओके ओके ओके. आता हे रूम्स वगैरे सगळे नॉन एसी असतील ना? हे आता एसी करायचे आहेत. ओके. काम थोडंसं राहिलंय पण ते पण होईल पूर्ण. पण हे कसं एसी पण रूम आमच्याकडे अवेलेबल आहे. पण ते भाडे तत्वावर असणार की साई संस्थानातर्फे असणार? नाही हे आम्ही वैयक्तिक बांधले भाडे तत्वावर. ओके ओके. म्हणजे आल्यानंतर पण कमी असेल भाडं ना? ह्याचा भाव वगैरे एकदम खूप कमी आहे. ओके ओके. बघा मित्रांनो इथे सुंदर बांधलेलं आहे
आणि आल्यानंतर शांतता मुळात इथे खूप सुंदर आहे की इथे बघा शांतता आहे, संपूर्ण झाडी आहे आणि राईच्या मध्ये असलेलं आहे त्यांचं होमस्टे म्हटलं तरी चालेल की तुम्ही आल्यानंतर इथे थांबू शकता. आज वरदनी चावी नाही आणली ना, तर ओपन करून दाखवलं असतं. बऱ्यापैकी रूम आहेत ना, तरी पण मोठे आहेत ना, हो मोठे रूम आहेत ना. हो मोठा रूम. ओके ओके, हे बघा मोठे रूम आहेत. आणि आल्यानंतर मग यांना फक्त अनंतर जेवणाचं काय कशी काय सोय? नाही, जेवणाची वगैरे सोय आम्ही करू शकतो ज्याप्रमाणे. म्हणजे समजा 2-3 दिवस थांबले हा तरी जेवणाची सोय होऊ शकते जेवणाची. ओके ओके.